पाय जोडलेले, हात जोडलेले, नजर समोर आणि पूर्ण मन एकाग्र करायचंय, लक्ष समोर. चेहऱ्यावर स्माईल असलं तर छानच. एक या अंगाला आपण जायचंय, दोन्ही हात पाठीवर जोडायचे, जेवढा होईल तेवढा कानाबरोबर हात द्यायचे, हात आणि कान दोन्ही पाठीवर घ्यायचे, तिथे बॅलन्स करायचं. या पोझिशन्सला पोट मांड्यांना छाती लागली पाहिजे, गुडघे न वाकवता हनुवटी गुडघ्यांच्या खाली गेली पाहिजे या, आणि दोन्ही हातांचे तळवे जमिनीला लागलेले हवे. आपण मान पुढे कापतो, हलणं, शिवरी होणं किंवा गुडघे वाकवून मान कापले होतं, एवढं लक्ष द्यायचं. ती डावा पाय पाठीवर तिने तळवे हाताचे उचलायचे नाही जमिनीवर. इथे आपण चूक करतो, हाताने तळवे उचलतो, मागे पुढे घेऊन येतो, लेवल सोडतो. 4 दुसरा पाय पाठीमागे, कमरेचा बागशेप सरळ. 5 तसंच जायचे खाली, पायाचे टोज लागलेले पाहिजे, पायाचे पंधे, गुडघे, छाती, पोट नाही उंच, नंबर वर उचलून धरायचे, हाताचे तळवे, छाती आणि पूर्ण कपाट. ही एक वाची पोझिशन. 6 पोट खेचून पुढे आणायचंय, पायाचे टोज लावायचे, हाताचे तळवे हलवायचे नाहीये, तिथेच हात दाबून मागे, जेवढं होईल तेवढं पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करायचा. 7 टाचा पाठीमागे टेकल्या पाहिजे, हनुवटी आतमध्ये घ्यायची, पूर्ण माउंटेन तयार करायचंय, विंग्सला आतमध्ये दाबायचंय. आता जो पाय नेला होता आपण पहिल्यांदा नेला, तो त्याच्या विरुद्ध पाय आणताना आणायचंय. 8 आणि जो पाय हात न हलवता जिथे पाय आणून ठेवलाय, पहिला पाय तिथे ज्या ठिकाणी होता तिथे पाय आला पाहिजे, आणि हात दाबून जेवढा होईल तेवढा बॅक आर्च करायचं. 9 दोन्ही पाय मिळवून पुन्हा 1-2 स्थितीमध्ये यायचं, आणि 10 पुन्हा नमस्कार जोडलेला हवा. ही झाली पूर्ण पोझिशन. आपण एकदा पुन्हा पाहूया.